कुठेतरी अशी खंत वाटते ताई की जेव्हा ही परिस्थिती बदलत गेली, म्हणजे तो जो एक काळ तुम्ही भाजपमध्ये पाहिलेला की भाजप 4थ्या क्रमांकाचा पक्ष होता राज्यामध्ये, हो. त्या काळात तुम्ही मेहनत घेत होतात, सगळ्या गोष्टी होत्या, पण जेव्हा क्रमांक 1चा पक्ष झाला भाजप, त्यावेळी मात्र तुम्ही भाजपसोबत नव्हतात. बरोबर, खरं आहे तुझं म्हणणं. जेव्हा 2014 मध्ये मोदीजी पंतप्रधान झाले आणि मी 2012 मध्ये भाजप सोडली. चुकीचा वाटला तो निर्णय? नाही, मला नाही वाटलं. कारण त्याला एक कारण असं आहे की जसं मी म्हटलं 97 मध्ये होता, 2009 मध्ये पण मला जी विधानसभा मिळाली सायन कोळीवाडा, ती अतिशय सी कॅटेगरी होती भाजपसाठी. 70% स्लम होता तो, आणि त्याच्यात किती मी शिक्षित असली तरी तिकडे ते अपील झालं नाही. आणि दुसरं म्हणजे मनसेची लाट होती आणि मनसेने एक मराठी उमेदवार उभा केला, तो तिकडे फिरकलाही नाही. आणि माझी, नाही तर मी 1000 मतांनी का होईना जिंकले असते, परंतु मला शिक्षक मतदारसंघ लढायचा तो मला मिळाला नाही. बघा, मला सभागृहात जाऊन काम करायचं होतं, हे निश्चित होतं. आणि तिथेही मी मेहनत केली, काम केलं. मी दुसऱ्या क्रमांकावर, म्हणजे माझं काही डिपॉझिट जप्त झालं नाही. परंतु नंतर माझ्यासारख्या काही महिला होत्या की ज्यांना मतदारसंघ नव्हता किंवा ज्यांना संधी मिळत नव्हती, तर त्यावेळी आम्ही म्हटलं की आम्हाला कोणाला तरी महिलांना MLC करा, तर ते झालं नाही, खूप वर्ष झालं नाही. नंतर आता महिलांना, उमा खापरे असतील किंवा चित्राताई वाघ आहेत, त्यांना आता MLC मिळाली. म्हणजे मधला बराच काळ ही महिलांना भाजपनी MLC तेलसाठी कन्सिडर केलं नाही. अनेक पुरुषच जात होते. आणि त्यावेळी म्हणजे मी अजिबात विचलित झाले नाही. जरी भाजपचा नंतर बोलबाला झाला, परंतु मला खूप लोक म्हणत होते, माझे मित्र मैत्रिणी वगैरे म्हणायचे, नातेवाईक म्हणायचे, अरे तू आत्ता भाजपमध्ये असायला पाहिजे होती. परंतु माझं अकॅडमिक करिअरही चांगलं चालू होतं, त्यामुळे मला असं काही वाटलं नाही. मला वाटलं इथे नक्की ठीक आहे, नाही तर अकॅडमिक करिअरमध्ये एक्सेल हो, नाही पॉलिटिक्समध्ये, तर काहीतरी आपल्याकडे काहीच नाही असं नाही आहे.